मला अभिनेता म्हणून काम मिळालं पाहिजे. हिंदी भाषा आहे म्हणून मला काम नाही करायचं आहे. तिथे जाऊन मला अक्षय कुमारच्या भावाचा रोल करण्यात शून्य इंटरेस्ट आहे. की सगळ्यात या सोशल मीडियाने नुकसान काय केलं आहे की प्रत्येक जण कोणाला कोणाला तरी सतत छानपणा शिकवत असतो. खरं. आणि स्वतः जवळपास सगळे आदर्शाचे पुतळे आणि प्रभू श्रीराम असल्यासारखे वागतात. मला असं वाटतं की मराठी चित्रपटांची ओळख ही भारतीय चित्रपटांची ओळख असली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. भारताचा चित्रपट मराठी चित्रपटाने ओळखला गेला पाहिजे. ते चित्रपट पडले असते तर मला कोणी बायोपिक म्हटलं असतं का? ते चित्रपट चालले म्हणून लोकांना असं वाटतं मी फक्त बायोपिक करतो. अरे माझे 90 चित्रपट झालेत, त्याच्यातले 3 बायोपिक आहेत. माझ्या एका चित्रपटाचं ठरलेलं नाव पण हिसाब नीती आहे. तो कधी येईल मला माहित नाही. पण क्या बात आहे. अनुकृती होम्स, प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडा यांच्यासोबत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चित्रपटजनक दादासाहेब फाळके टाउनशिप. 16 मजली इमारतीत तब्बल 320 स्क्वेअर फूटचं 1 BHK घर केंद्र आणि राज्य सरकारच्या सबसिडीनंतर तुम्हाला मिळणार फक्त 13 लाखांपर्यंत. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असलेल्या कामगार वर्गाला हक्काचं घर घेण्याची सुवर्ण संधी. शेलू स्थानकापासून केवळ 300 मीटर अंतरावर मुंबई ठाण्याशी रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडलेल्या चित्रपटजनक दादासाहेब फाळके टाउनशिप मध्ये घर बुक करण्यासाठी त्वरित संपर्क करा. अनुकृती होम्स. नमस्कार, मी रोहन दालवलकर. इसाब निगदी चॅनलच्या छापा गाठा या कार्यक्रमात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्या भेटीला आलेत द सुबोध भावे. नमस्कार सुबोधजी. नमस्कार. नमस्कार सुबोधजी, कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी भेट आणली इसाब निधीतर्फे, ती देऊ इच्छितो, ते तुम्ही स्वीकारावीत. पुस्तक आहे? नाही सर, तुम्हाला आवडेल. गणपती आहे. वा, थँक्यू थँक्यू. सर, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढी वर्ष आज तुम्हाला आम्ही रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये पाहतोय. तर रंगभूमीची ओळख होण्यापूर्वीचे सुबोध भावे आणि नंतरचे सुबोध भावे ह्यात काय बदललेलं असं तुम्हाला वाटतंय? लोकांच्या दृष्टीने मी खूप शहाणा झालोय, एवढंच आहे. एकीकडे शाळेत असतानाचा जो मी होतो तो नाटकामुळे खूप बदललो म्हणजे त्याला एक शिस्त लागली, त्याच्या विचारांना एक शिस्त लागली, त्याला एक दिशा मिळाली. त्याची मस्ती आहे, पण ती मस्ती आता कलेमध्ये बदलली. आणि आधीचा थोडासा दंगेखोर स्वभाव होता, थोडीशी बेफिक्री होती, ती नाही राहिली. कारण आता थोडंसं आपण एक अभिनेता म्हणून, एक कलाकार म्हणून काम करताना आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरावरती आपलं संपूर्ण करिअर आहे. त्यामुळे आधीची जी बेफिक्री होती ती आता नाही राहिली. आता आपण जरा थोडंसं शिस्तबद्ध आयुष्य झालंय. शूटिंगच्या बाबतीत असेल, कामाच्या बाबतीत असेल, खाण्याच्या बाबतीत असेल, आरामाच्या बाबतीत असेल. त्याचा कधी कधी त्रास पण होतो, पण कधी कधी ती तुमच्या क्षेत्राची गरज आहे म्हणून सुद्धा केल्या जातात. शांत झालोय थोडासा, पण त्याचं कारण अर्थात त्याला दिशा मिळाली म्हणून असेल, किंवा एक आपल्याला ज्याच्यात आवडतं त्या क्षेत्रात आपण काम करतो म्हणून असेल. काही काही बदल झालेत जे आवडत आहेत, काही काही बदल झालेत ते नाही आवडत आहेत. सुबोधजी, मला सांगा की यश म्हणजे काय? तुमच्यासाठी काय होतं? तुम्ही इतके वर्ष आज रंगभूमी आणि चित्रपटांमध्ये कामं करताय, आता तुम्ही दिग्दर्शन करताय, तर यश म्हणजे काय तुम्हाला वाटतं? मला माहीत नाही, खरंच माहीत नाही. मी ते अजून कधी अनुभवलं नाही असं मला वाटतं. कारण हे इतकं विचित्र व्याख्या आहे यशाची की ती म्हणजे एका माणसाच्या दृष्टीने त्याला त्याच्या क्षेत्रात काम करायला मिळालं हे यश आहे. निर्मात्याच्या दृष्टीने त्याचा सिनेमा चालला, त्याला पैसा मिळाला, हे यश आहे. माझ्यासाठी एक सिनेमा चांगला झाला आणि तो लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिला, हे यश आहे. त्यामुळे यशाची व्याख्या प्रत्येक माणसागणिक बदलते. माझ्यासाठी माझ्या आदल्या दिवशीच्या कलाकारापेक्षा आणि माणसापेक्षा मी दुसऱ्या दिवशी एक पाऊल तरी पुढे आलोय की नाही, हे यश आहे. खरं आहे, एक पाऊल पुढे आलो की नाही हे यश आहे. मला सांगा, तुम्ही खूप साऱ्या बायोपिक केल्या आहेत आणि त्याच्यावर खूप सारे प्रश्न उत्तरं तुम्हाला विचारले गेलेत आतापर्यंत. पण बायोपिक करताना अशा 3 गोष्टी किंवा एखादी अशी गोष्ट जी प्रोसेसमध्ये महत्त्वाची असतेच, जी आत्ताच्या कलाकारांना असेल किंवा कोणालाही ती प्रेक्षकांना ऐकायला आवडेल, जी महत्त्वाची आहे खूप? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या व्यक्तिरेखेचं पावित्र्य जपणं. मग ती कोणाची असू दे.
ती एखाद्या राष्ट्र घडवणाऱ्या माणसाची आहे का राष्ट्राचं नुकसान करणाऱ्या एका गुन्हेगाराची आहे, त्या व्यक्तिरेखेचं एक पावित्र्य असतं. ती गुन्हेगाराची असली तरी त्याचं पावित्र्य असतं. बरोबर. तर ते पावित्र्य जपलं पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, लेखकांनी आणि दिग्दर्शकांनी त्या भूमिकेच्या बाबतीत जो काही विचार केला असेल त्या विचाराला तुमच्या कामाने तुम्हाला अजून 10 पावलं पुढे नेता आलं पाहिजे. बरोबर. तिसरी गोष्ट, सर्वांगाने त्या कॅरेक्टरचा विचार करणं. म्हणजे खूप लोक एका अंगाने विचार करतात एखाद्या माणसाचा, पण ती व्यक्तिरेखा नंतर जरी मोठी झाली असली तरी मुळात ती माणूस म्हणून जन्माला आली, आणि माणूस म्हणून कुठलीही व्यक्ती जन्माला येते ती सगळ्या गुणदोषांसकट येते. त्यामुळे त्या व्यक्तिरेखेकडे चहूबाजूनी बघणं, त्याच्या गुणांचाही अभ्यास करणं, त्याच्या दोषांचाही अभ्यास करणं. तो माणूस म्हणून जेव्हा तुम्हाला आपलासा वाटतो तेव्हा मला असं वाटतं तो सर्वार्थाने तुम्हाला साकार करायला मदत होते त्याची. आणि सगळ्यात शेवटी जेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की एवढं करून सुद्धा आपल्याला ते साकारणं जमत नाहीये, तेव्हा त्या व्यक्तिरेखेला शरण जाणं. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, शरण जाणं. तुम्ही कटार काळजात घुसली फिल्म केली आणि त्याच्यानंतर ती खूप गाजली, आणि त्याच्यानंतर मात्र मग तुम्ही संगीत मय चित्रपट आणि ह्या गोष्टीकडे वळला नाहीत, आणि आता पुन्हा एकदा तुम्ही या गोष्टीकडे वळताय. तर हा जो गॅप आहे म्हणजे संगीत ना चित्रपट किंवा तो म्हणजे जाणीवपूर्वक तुम्ही आता घेतला हा निर्णय आहे की तो मध्ये तुम्ही म्हणजे असं आलंच नव्हतं तुमच्यापर्यंत काही असे प्रोजेक्ट? नाही, असं काही नाही आहे, जाणीवपूर्वक असं काहीच नाही. मला असं वाटतं एका गोष्टीची वेळ यायला लागते. कट्यारनंतर आम्ही अनेक गोष्टींवरती विचार करत होतो, प्रयत्न करत होतो. त्यातल्या काही गोष्टी खूप वेळ गेल्यानंतर सुद्धा मनाला हव्या तशा घडत नव्हत्या. त्याच्यामुळे मग ते बाजूला ठेवायला लागलं. मानापमान सुरुवातीला करायचं ठरवलं तेव्हा ते जे हवं ते त्या नाटकामधनं मिळालं, आणि मग त्या नाटकाचं हे चित्रपटातलं रूपांतर नाही आहे. नाटकातनं फक्त एक आपण छोटासा जर्म घेतला आहे. त्या नाटकावरचं, ज्याला आपण म्हणतो आधारित म्हणण्यापेक्षा सुद्धा त्या नाटकावरनं प्रेरित हा सिनेमा आहे. सुबोधजी, मला महत्त्वाची गोष्ट असं वाटतं की तुम्हाला जर सांगितलं की एक गोष्ट बदलायला हवी तुमच्या जीवनातली, कुठल्याही बाबतीत, प्रोफेशनल असेल वैयक्तिक असेल, तर ती कुठली बदलाल? नाहीच, काहीच नाही बदलणार. एक गोष्ट बदलली तर माझं सगळं बदलेल. ओके. असं नाही, कुठलीच गोष्ट नाही बदलता येणार, कारण त्या सगळ्या एकमेकांशी इतक्या जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत की त्या नाही बदलता येणार. त्यातली एक गोष्ट जरी हल्ली तरी सगळ्या गोष्टी पुढच्या हलतात. पण मग घरामध्ये घरातले सुबोध आणि बाहेरचे सुबोध यात फरक आहे का? आणि ते बाहेरचे घरातले सुबोधना धरून ठेवण्यासाठी तुमची वाईफ किंवा तुमची मुलं तुम्हाला जे आम्हाला दिसतात इन्स्टावर किंवा ते उपयोगी पडतात, आणि बाहेरच्या सुबोधला धरून ठेवण्यासाठी मित्रपरिवार किंवा असतो का, किंवा काय आहे? बाहेरच्या सोबतला धरून ठेवायला माझं काम खूप आहे माझ्याकडे, त्यामुळे मित्र असतातच, पण माझ्या कामानेच मला इतकं धरून ठेवलं की ते मला सोडतच नाही, आणि माझी इच्छा नाही त्याला सोडून द्यायची कुठेही. आणि घरात तर माझे आई बाबा, माझी बायको, माझी मुलं हे तर सर्वस्व आहेतच ना. त्यांच्याशिवाय आयुष्य पूर्णच नाही माझं. त्यामुळे ते आहेत म्हणून तर मी हे काम करू शकतोय. ओके. सो म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे की ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जी गोष्ट करायची आहे, म्हणजे एखादी बायोपिक आहे किंवा एखादा असा रोल किंवा असं काही ठरवलं आहे का पुढच्या 5 वर्षामध्ये किंवा पुढच्या 10 वर्षामध्ये? कारण की तुम्ही हिंदीमध्ये अजून तसे दिसला नाही आहेत. जे लोक आम्हाला सारखे विचारतात की सुबोध भाऊ हिंदीमध्ये का नाही दिसत, त्याचं कारण काय आहे मुळात? असं काहीच नाही रे. असं काही कुठलीच गोष्ट मी ठरवून केली नाहीये की आता हे करायचं म्हणून हे करतोय, किंवा आता हे आपल्याला पुढे कधीतरी करायचं म्हणून त्याची तयारी आत्तापासून करतोय. ज्या ज्या गोष्टी तेव्हा तेव्हा ज्या ज्या मनाला भिडत गेल्या, ज्या आवडत गेल्या, ज्या मनापासून कराव्याशा वाटल्या त्या त्या करतोय. हिंदीत करावं असं वाटत नाही, त्यांच्यावर काही राग आहे म्हणून करावं असं वाटत नाही. याच्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं की मला अभिनेता म्हणून काम मिळालं पाहिजे. हिंदी भाषा आहे म्हणून मला काम नाही करायचं आहे. तिथे जाऊन मला अक्षय कुमारच्या भावाचा रोल करण्यात शून्य इंटरेस्ट आहे. माझ्या अभिनेत्याचा मान ठेवून जर तिथे मला एखादी भूमिका मिळणार असेल, जी ताजमध्ये मी बिरबल अशी भूमिका केली, किंवा आता सजनी शिंदे एका व्हायरल व्हिडिओमध्ये एक अप्रतिम भूमिका माझ्या वाट्याला आली. अजून एक सिनेमा आहे पुढचा, तो मी आता ओपन नाही करणार, पण त्याच्यातही खूप सुंदर भूमिका आहे. असं काहीतरी असेल तर मी करेन. उगाचच हिंदी आहे म्हणून मी वाटेल ते 100% करणार नाही. मी मराठीत फार उत्तम भूमिका करतोय, आणि मला स्वतःला पाहिजे त्या पद्धतीने मराठीमध्ये शोधता येत आहे, स्वतःला घडवता येत आहे. तर मी जिथे उगाचच हिंदी आहे, कोणीतरी मोठी नावं आहेत आणि त्यांच्या कुठल्या तरी एका मित्राचा, कुठल्या तरी भावाचा, कोणाच्या तरी याचा असले लोक मला हिंदी भाषा आहे म्हणून करण्यात शून्य इंटरेस्ट आहे. त्यांना करायचं असेल तर त्यांनी इथे येऊन करावेत मराठीत, मी नाही तिकडे जाऊन करणार. त्यामुळे जेव्हा माझ्यातल्या अभिनेत्याचा मान ठेवून तिकडे भूमिका मिळेल तेव्हा मी नक्की करेन. सुपर. सुबोधजी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड राहिलात. जी गोष्ट आहे ती मनात आणि डोक्यात किंवा तोंडावर असं काही ठेवलेलं नाही आहे. तर हा जो स्वभाव आहे हा कालानुरूप बदलत गेला की तुम्ही पहिल्यापासून असेच होतात? नाही, असंच आहे मी.
शाळेने मला शिकवलं. माझी शाळा नूतन मराठी विद्यालय, आणि त्या शाळेने मला शिकवलं की जे तुम्हाला पटलंय त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं, आणि जे तुम्हाला पटलं नाहीये ते तुम्ही त्याच्याविषयी बोललं पाहिजे. जे पटलं नाही ते तुम्ही सांगितलं पाहिजे, आणि ते बदलण्यासाठी प्रयत्नही केले पाहिजेत. म्हणजे नुसतंच पडलं नाही असं म्हणून थांबण्यापेक्षा त्याच्यासाठी 2 पावलं टाकलीही पाहिजेत. त्यामुळे ही जी शिकवण आहे, हे संस्कार आहेत, ते शाळेचे आहेत आणि ते पहिल्यापासून आहेत. आमचा कार्यक्रम छापाघाट आहे आणि प्रत्येक कलाकाराची, माणसाची एक दुसरी बाजू असते जी कधीतरी लोकांना माहीतच नसते. आणि म्हणजे एखादी अशी गोष्ट असते की जे सुबोध आणि घरच्यांच्या जवळच्यांना माहीत असते. अशी कुठली गोष्ट आहे का सर की जी तुम्ही ह्या कार्यक्रमाच्या निमित्त सांगू इच्छिता, की जी गोष्ट तुम्ही करता किंवा गोष्ट तुमची सवय आहे किंवा एखादी तुम्ही सामाजिक कार्य, जे काही गोष्टी असतील अशी, किंवा एखादं संगीत आहे किंवा एखादं छंद आहे? सामाजिक कार्य ही गोष्ट अशी आहे की ती सांगण्यापेक्षा तुम्ही करावी. बरोबर. तुम्हाला मनापासून वाटतं म्हणून तुम्ही करता, तुम्ही ती दिखावा म्हणून करत नाही. त्यामुळे ते जे मी करतोय पण ते पण मला सांगण्यात अजिबात रस नाही आहे, कारण ते मी माझ्या आनंदासाठी. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, मला हे सोडून मला दुसरं काही येत नाही. मला गायक व्हायला आवडलं असतं पण जे मला येत नाही. मला म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करायला आवडलं असतं पण जे मला येत नाही. हे सोडून मी काय करत असेल तर मी फक्त वाचतो, खूप वाचतो, पुस्तकं वाचतो, खूप सिनेमे बघतो. पण हे सोडून मला काही येत नाही. दुसरं जे येतं ते एवढंच येतं मला. सो म्हणजे आता येणारं जग आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, संपूर्ण चेंज ओव्हर झालं आहे सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये, आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण तो आता हळूहळू घुसखोर करेल. तर त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सला घेऊन किंवा डिजिटलायझेशनला घेऊन तुम्ही काही तुमच्या कलाकृती त्या दिशेने वळवणार आहात, की काही त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला रोल आउट करतात, की अभ्यास चालू आहे, असं काही आहे का चालू जी गोष्ट? नाही. कारण ते कितीही जरी आलं तरी मला असं वाटतं की म्हणजे माणूस मशीन व्हायच्या आत अजून त्याचा माणूस पण जोपर्यंत टिकून आहे तोपर्यंत त्याला माणसाच्या गोष्टी आवडतात. मला त्याला अजून मशीनची गोष्ट सांगायची नाही आहे. जेव्हा संपूर्ण जग मशीन होईल तेव्हा मग आपल्याला मशीनच्या गोष्टी सांगण्यापासून पर्याय राहणार नाही. पण अजून तरी जग माणसांचं आहे, त्यामुळे मला माणसांच्या गोष्टी सांगायला आवडतील, मला माणसांच्याच गोष्टी पाहायला आवडतील. पण त्या कलाकृतीमध्ये त्या तांत्रिक गोष्टींचा जो नवीन वापर, तांत्रिक गोष्टींचा वापर, जशा तांत्रिक गोष्टी येत गेल्या तशा त्या बदलतच गेल्या. की म्हणजे व्ही शांताराम बापूंनी जेव्हा पहिला सिनेमा केला असेल त्या काळात तेव्हा ट्रॉली नव्हती, पण त्यांनी झाडावरती दोरी टाकून कॅमेरा असा वरती उचलून पहिल्यांदा ट्रॉलीसारखा त्याचा वापर केला. त्याच्यानंतर ट्रॉली आली, मग जिमी आली, मग ड्रोन आले. तर कालानुरूप ह्या सगळ्या गोष्टी बदलत जातील. आम्ही सुद्धा आता मानापमान जरी पिरियड फिल्म असली तरी सुद्धा या सगळ्या गोष्टींचा वापर त्याच्यात करतोच आहे. टेक्नॉलॉजीचा आधार घेणं आणि संपूर्णपणे त्याच्यावरती विसंबून राहणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. त्याचा आधार आम्ही घेतोय, त्याच्यावर आम्ही विसंबून नाही होत. या गोष्टी नसल्या तरी सुद्धा मानापमान होऊच शकतो, आणि ह्या गोष्टी असल्या तर त्याला अजून त्याचं सौंदर्यामध्ये भर पडू शकते. त्यामुळे ती सौंदर्यामध्ये भर पडण्यासाठी म्हणून त्या गोष्टींचा वापर करतोय, त्याच्या आहारी जायचं नाहीये. बरोबर. तुम्हाला आम्ही आता जी मध्ये वाळवी फिल्म आली त्यात पाहिलं, आणि आम्ही म्हणालो की हे सुबोध भाऊ आहेत का, की जे एक म्हणजे तुम्हाला बघताना बायोपिक किंवा तुम्हाला बघताना एक द हिरो हे, आणि वाळवीमध्ये अगदी तुम्ही एक म्हणजे एक वेगळेच कॅरेक्टर आम्हाला ते यश ते करताना मुळात ते परेश मुकाशींचं आहे की ते तुमचं आहे की काय वाटतं? नाही, संपूर्णपणे परेश आणि मधुगंधा आहेत, लेखक आणि दिग्दर्शक. कुठलीच व्यक्तिरेखा ही अभिनेत्याची असत नाही, ती त्या लेखक आणि त्या दिग्दर्शकाचीच असते. कारण त्यांनी त्याच्यावरती विचार केलेला असतो, त्यांच्या मनातनं ती स्फुरलेली असते, त्याची शब्दरचना त्यांनी केलेली असते, त्याचा स्वभाव त्यांनी ठरवलेला असतो. त्याला फक्त एक दुकानात जसे कपडे असतात ना ठेवलेले बाहेर, पण ते घडवणारा कोणीतरी वेगळा असतो. ते आम्ही फक्त कपडे होत, घडवणारे माणसं हे दोघं आहेत. ॲक्च्युली तुमच्यासारखी व्यक्तिमत्व जेव्हा समाजामध्ये राजकारणावर किंवा समाजकारणावर बोलतात तेव्हा खूप वेळेला ट्रोल होतात, आणि तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड बोलतात. तुम्हाला सध्याचं राजकारण जे चालू आहे त्यावर काही बोलू इच्छिता का तुम्ही? मुलाखत संपली असं मी जाहीर करतो. तुम्ही आलात, खूप छान वाटलं मला. एका वाक्यात. ह्या व्यतिरिक्त सर, जेव्हा तरुण जेव्हा बाहेर गावून इथे येतात मुंबईमध्ये, आणि ते हल्ली OTT प्लॅटफॉर्मच्या ह्या सगळ्या विळख्यात आलेले आहेत किंवा रील्स बनवतात किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर तुम्ही त्यांना एक छोटं प्रबोधन असं नाही पण एक गोष्ट काय सांगाल की जी गोष्ट सुरुवातीला महत्त्वाची असते तरच तो पाया बनतो? काहीच नाही सांगणार मी, काहीच नाही सांगणार. मला असं वाटतं की सगळ्यात या सोशल मीडियाने नुकसान काय केलं आहे की प्रत्येक जण कोणाला तरी सतत छानपणा शिकवत असतो.
खरं आहे. आणि स्वतः जवळपास सगळे आदर्शाचे पुतळे आणि प्रभू श्रीराम असल्यासारखे वागतात. त्यामुळे मी कोणालाच काही सांगणार नाही. एक ज्ञानेश्वरांच्या पसायदानमध्ये जो जे वांछिल तो ते लाभो पसायदान आहे, बस तेच आहे. तुला आवडतं तू करतोस, तुला नाही आवडत तू नाही करणार. कारण काय, मी सांगून तुझ्यामध्ये कधीच बदल होत नसतो. संत इतके मोठी संत परंपरा होऊन गेली आपल्याकडे, पण म्हणून महाराष्ट्र बदलला नाही आहे, तो अजून चिखलात चाललाय. तर मी सुबोध भावे तर फार सामान्यातला सामान्य माणूस आहे, तर माझ्या सांगण्याने काय फरक पडणार आहे. आणि कुठली गोष्ट माणूस तेव्हा शिकतो जेव्हा त्याला त्यातला अनुभव येतो. लहान मुलाला सुद्धा जन्मजात तो जेव्हा रांगाला लागतो, रांगाला लागल्यानंतर उभा राहायला लागतो, उभा राहायला लागल्यानंतर त्याला कळतं की कशाचा तरी आधार घेतल्याशिवाय तो जेव्हा 10 वेळा पडतो, मग त्याला कळतं की आपला कशाचा तरी आधार घ्यायला लागतो. तेव्हा त्याला पहिल्यांदा कळतं की आत्ता आपल्याला उठण्यासाठी कशाचा तरी आधाराची गरज आहे. तर ते त्याला अनुभवात न आलेलं आहे. आई सांगते म्हणून तो आधार घेत नाही, हे तो जेव्हा 10 वेळा पडतो म्हणून तो कशाला तरी आधार घेतो. तशीच गोष्ट आहे, आपण जेव्हा शिकतो एखादी गोष्ट आपण क्रिएट करत असतो तेव्हा कुठल्या ना कुठल्या तरी आपल्याकडनं चुका होतात, आपण धडपडतो, जखमी होतं, लागतं. हे सगळं झाल्यानंतर आपल्याला त्यातनं एक छोटीशी प्रगल्भता येते. आपण आपल्या चुकांमधनं जास्त शिकतो इतरांच्या चुकांमधण्यापेक्षा. त्या प्रवासाचा आनंद म्हणजे प्रवास सगळ्यांना अनुभव द्या त्यांच्या त्यामुळे पद्धतीने. त्यांना आत्ता जे वाटतंय त्याच्यात ते आनंद घेत आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं की जे करताय ते आनंदाने करा, मनापासून करा. जे कुठेतरी लॅक वाटतं हा, की मनापासून artificial. करा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मेहनत ही गोष्ट अशी आहे, श्रम परिश्रम ही गोष्ट अशी आहे, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अजून काही जरी आलं ना तरीसुद्धा त्याचा ऑप्शन नाही आहे. त्याला ऑप्शन कोणी शोधू काढणार नाही. म्हणजे ते आहे, ती मेहनत आहे, ती सगळीकडे आहे. तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, मेहनतीला पर्याय नाही. म्हणजे नेक्स्ट 10 वर्षामध्ये एक आपण नेहमी ठेवतो ना की एक विजन असतं की साधारण पुढच्या 10 वर्षामध्ये मला ह्या टप्प्यावर तरी जायचं आहे किंवा एक, कारण की कुठलीही गोष्ट एंड इन द माइंड म्हणजे एक डोक्यामध्ये असतं किंवा ही गोष्ट पूर्ण करताना मला हे टप्पे आहेत. तुम्ही असं काही नेक्स्ट 10 इयर्सचं विजन ठेवलं आहे का की बाबा ही गोष्ट तरी ॲटलिस्ट मला पुढच्या 10 वर्षात अचीव्ह करायची आहे किंवा मिळवायची आहे? माझं विजन असं, माझ्या स्वतःसाठीचं विजन नाही आहे माझं. मला असं वाटतं की मराठी चित्रपटांची ओळख ही भारतीय चित्रपटांची ओळख असली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. भारताचा चित्रपट मराठी चित्रपटाने ओळखला गेला पाहिजे. अच्छा, हा भाषेतला चित्रपट म्हणजे भारतात बनणारा चित्रपट, अच्छा अशी त्याची ओळख व्हायला पाहिजे. तो क्षण जेव्हा येईल तो माझ्यासाठी सगळ्यात आनंदाचा असेल. आणि मग तो माझ्या चित्रपटाने येऊ दे किंवा अजून कोणाचे येऊ दे. मग त्यासाठी सर काही प्रयत्न सगळेच तुमच्या- करतायत. ओके. प्रयत्न सगळेच करतायत. ते सगळ्यांकडनं जेव्हा सातत्याने प्रयत्न होतील, सातत्याने त्याच्यात अजून जास्तीत जास्त प्रगल्भता सिनेमामध्ये येईल, प्रेक्षकांकडनं येईल, सरकारकडनं येईल, कलाकारांकडनं येईल, या सगळ्यांकडनं. आणि हा एकत्रित प्रयत्न आहे ना, हा काही तुझ्या माझ्याकडनं घडणारा नाही आहे. हा एकत्रित उचलण्याचा मेरू पर्वत आहे. तर तो सगळ्यांनी जेव्हा ते उचलला जाईल तेव्हाच तो वरती उचलला जाईल. सुबोध भावे नाटक करणार का ह्याच्यावर खूप लोकांच्या की एवढे वर्ष मध्ये गॅप पडलाय आणि तर त्यांनी ते करावं. तर तुमचं काय आता सध्या नाटक ह्या काय इतक्यात तरी रंगभूमीकडे? नाही. एक तर संहिता नाही माझ्याकडे कुठली, किंवा कोणी लिहिली असेल तर माझ्यापर्यंत आली नाही. आणि मी नाटकात 50 प्रयोगाच्या पलीकडे रमत नाही. त्यामुळे कुठलाही निर्माता मला का घेईल नाटकात? त्याला माहिती आहे आपलं नाटक 50 प्रयोगानंतर बंद पडणार आहे. आणि ते मला मग नाटकावरती सगळ्यांचं पोट वगैरे असतं ह्याच्यावरती मला, म्हणजे ह्या इमोशनल खेळीवरती मी नाटक नाही करत. मी माझ्यातल्या कलाकाराच्या दृष्टीने नाटकाकडे बघतो. आणि मला 50 प्रयोगानंतर कंटाळा येतो नाटकाचा. मला नाही वाटत, मला असं वाटतं की बस झालं, तर नवीन काहीतरी शोधूया. मग उगाच ते 10 लोक माझ्यावरती अवलंबून येतात वगैरे, ती सगळी एक ॲडिशनल जबाबदारी घेऊन मला नाटकात नाही काम करायचं. म्हणून गेलं नाटक माझं मीच प्रोड्यूस केलं, की जे काय लॉस होईल तो माझा होईल. ते मला ऐकायचं नाही की तुझ्यावरती ह्यांचं कुटुंब अवलंबून आहे, त्यांचं कुटुंब अवलंबून आहे. मी माझ्या आनंदासाठी नाटक करतो, मी कोणासाठीही नाटक करत नाही. त्यामुळे जेव्हा मला असं वाटेल की हे नाटक मला करायचं आहे तेव्हा मी ते करीन, पण त्याचे 50च प्रयोग करीन. का 50चं काय नाही, 50 म्हणजे त्याच्या पलीकडे माझा नाटकातला रस संपतो. ओके. मला असं वाटतं आता मला काहीतरी नवीन, आता काहीतरी वेगळं पाहिजे, आता बस झालंय. म्हणून मला सिनेमा बरा वाटतो की 25 दिवसात संपतो, माझा संबंध संपला त्या सिनेमाशी, मी नवीन गोष्टीकडे वळतो. सर तुम्ही एवढ्या बायोपिक केल्या तर कुठली बायोपिक तुम्हाला जास्त आवडली स्वतःची? एक म्हणजे जी गोष्ट वाटली की यार ही माझी होती कदाचित. असं नाही, मला बालगंधर्वांविषयी मनापासून करावं असं वाटलं. मी Okay. त्यांच्यावरती बायोपिक झाली. लोकमान्य टिळकांचं चरित्र पोचावं असं ओमला वाटलं, त्यांनी त्याच्यासाठी माझी निवड केली, ती झाली. घाणेकरांचं असावं असं अभिजितला वाटलं, त्याला त्याच्यासाठी मी योग्य वाटलो, त्यांनी ते केलं.
मी कुठल्याच गोष्टीत समाधानी होत नाही, त्यामुळे पण सर हा पॅटर्न निर्माण झाल्यामुळे कुठेतरी त्याच पॅटर्न मध्ये ते बघितलं जातं चित्रपट का? पडले असते तर मला कोणी बायोपिक म्हटलं असतं का? ते चित्रपट चालले म्हणून लोकांना असं वाटतं मी फक्त बायोपिक करतो. अरे माझे 90 चित्रपट झालेत, त्याच्यातले 3 बायोपिक आहेत. बाकी 87 चित्रपट वेगळे आहेत ना. अरे क्या बात आहे, इट्स राईट. कधी तिथे सनई चौघड आहे, उलाढाल आहे, सविता दामोदर परांजपे, फुगे आहे, तुला कळणार नाही आहे, वाळवी आहे. वाळवी आहे. ते नाहीत ना बायोपिक. ते कुठल्या व्यक्तिरेखेचे म्हणून तुम्ही तेही बायोपिक धरणार असाल तर मग मी काहीच त्याला म्हणू शकत नाही. पण 3 पिक्चर बायोपिक आहेत ना, बाकीचे नाही आहेत. आणि उगीच त्याचा सोशल मीडियाला त्याला घेऊन एक वेगळं ठीक आहे, त्यांना हे बघ, त्यांना जो काही खेळ खेळायचा तो खेळू देत. मी त्या बायोपिकमध्ये अडकणारा नट नाही आहे. बायोपिक माझ्यासाठी त्या काळात मला मनापासून एखादी गोष्ट करावीशी वाटली, मी ती केली. आज मला एकाचाही बायोपिक करावंसं वाटत नाही, मी नाही करणार. पण करायचं झालं तर कुठलं नाही वाटतं, करणार सर? मी. मला नाही वाटत आहे करावंसं कोणाचंही. मला आता वेगळ्या भूमिका कराव्याशा वाटतात ज्यांचा खऱ्या आयुष्यातल्या माणसांशी काही संबंध नाही आहे. ओ, म्हणजे एखादं उदाहरण नाही, काही कुठलाही एक चोर, दरोडेखोर, दरोडेखोर. डाकू, पोलीस, विलन 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 साकारायला मला कोणीही करायला आवडेल. उद्या जर एखाद्या झुरळाची भूमिका असेल तर मी तीही करीन, पण ती पूर्ण चांगली पाहिजे. असं नाही रे, मी अभिनेता आहे. मला असं वाटतं माझ्यातल्या भूकेला जी गोष्ट, जो पदार्थ उत्तेजन देईल ती भूमिका मला करायला आवडेल. क्या बात आहे. बायोपिक हे काय माझ्या आयुष्याचं ध्येय नाही किंवा सार्थक नाही आहे. त्या माणसांविषयी त्या काळात मला खूप मनापासून प्रेम वाटलं, आजही वाटतं. त्या काळात मला त्यांचं चरित्र मांडावं असं वाटलं, जे मी केलं. मला आज कोणाचंच चरित्र मांडावं असं वाटत नाही. म्हणजे माणसांची कर्तृत्व कमी झालीत का नाही, तर मला त्याच्यात अडकायचं नाही आहे. मग काय होतं, मग तुम्हाला लोक म्हणतात मग तुम्ही पण तेच करायला जाता. मला ते नाही करायचं. मला तर वेगळं रूप, मानापमान आहे, फॅन्टसी आहे. कुठलाही बायोपिक नाही, ऐतिहासिक विषय नाही. मला ऐतिहासिक विषय करायचे नाही आहेत, मला बायोपिक करायचं नाही आहे, मला फॅन्टसी करायच्या आहेत यापुढे. क्या बात आहे सर, तुम्ही एवढे मनमोकळ्या पद्धतीने आमच्याशी बोललात आणि अगदी स्ट्रेट फॉरवर्ड बोललात. ते तुमचा पिंड आहे तो, आणि त्यामुळे आम्हाला तुमच्याशी नेहमीच बोलायला आवडतं. तर हिसाब नीतीला इतका वेळ दिलात आणि तुमच्या एवढ्या बिझी शेड्यूलमधून त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Thank you. आणि असेच सर तुमच्याकडनं खूप साऱ्या भूमिका महाराष्ट्राला, भारताला आणि जगाला मिळत, आणि मराठी चित्रपट भारताचा चित्रपट आहे हे जे तुमचं एक ध्येय आहे आणि जे विजन आहे खऱ्या अर्थाने. माझ्या एका चित्रपटाचं ठरलेलं नाव पण हिसाब नीती आहे. तो कधी येईल मला माहित नाही, पण क्या बात आहे. सो ह्याच नोटवर आपण थांबूया. Thank you. तर आज आपल्याबरोबर होते सुबोध भावेजी. त्यांनी आपल्याला खूप मनापासून काही गोष्टी सांगितल्या, ज्या सांगितल्या रोकटोक सांगितल्या. असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा, हिसाब नीती बघत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या वेळेस नवीन व्यक्ती, नवीन विचार आणि नवीन ताकद घेऊन येऊया. तोपर्यंत धन्यवाद. अनुकृती होम्स, प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडा यांच्यासोबत तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत चित्रपटजनक दादासाहेब फाळके टाउनशिप. 16 मजली इमारतीत तब्बल 320 स्क्वेअर फूटचं 1 BHK घर केंद्र आणि राज्य सरकारच्या सबसिडीनंतर तुम्हाला मिळणार फक्त 13 लाखांपर्यंत. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाखांपर्यंत असलेल्या कामगार वर्गाला हक्काचं घर घेण्याची सुवर्ण संधी. शेलू स्थानकापासून केवळ 300 मीटर अंतरावर. मुंबई ठाण्याशी रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडलेल्या चित्रपटजनक दादासाहेब फाळके टाउनशिपमध्ये घर बुक करण्यासाठी त्वरित संपर्क करा. अनुकृती होम्स.